नाशिकची डोकेदुखी थांबायचं नाव घेत नाही. एकतर हा मतदारसंघ भाजपला सुटलेला नाहीये, कारण गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय. सध्या ते नॉट रिचेबल असल्याचं समजते, त्यामुळे ते उमेदवारी माघारी घेतील असं सध्या तरी दिसत नाहीये. आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ 4 जूनला दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. पण हा व्हिडिओ बनवेपर्यंत गोकुळ गीते समोर आलेले नाहीयेत. आपण अर्ज माघार घेणार असल्याची कोणतीही घोषणा त्यांनी केलेली नाहीये. त्यामुळे आता ही निवडणूक दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी होणार का? आणि ही निवडणूक अधिक रंजक ठरणार का? शिवाय हे सगळं होत असताना 26 वर्षापूर्वीचा एक इतिहास पुन्हा चर्चेत येतोय. तो काय होता? यामध्ये त्यांच्या संपत्तीचा अर्थात दराडे आणि गीतेंच्या संपत्तीचा काय संबंध? याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप की शिवसेना हवा सुरुवातीपासून होता. महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळाली आणि नरेंद्र दराडे यांनी महायुतीकडून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याच्या दिवशी गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आणि माजी सभापती राहिलेले गणेश गीते यांनी ही उमेदवारी अर्ज भरला. आणि त्याहून मोठी एंट्री झाली ती गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांची. त्यांनी शेवटच्या अर्ध्या ते पाऊण तासात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि ही निवडणूक इंटरेस्टिंग केली. त्यामुळे सहज वाटणाऱ्या या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत नरेंद्र दराडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं. खरं तर गणेश गीते यांनी अर्ज भरताना आपल्याला गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शब्द देण्यात आला होता असं सांगितलं होतं. मात्र पुढे जाऊन आपल्यावर दबाव आणला जाऊ शकतो अशी शक्यता असल्यानेच गोकुळ गीते यांनी अर्ज भरल्याचं सांगितलं जातं. आता गोकुळ गीते नेमके कोण आहेत, त्यांची ताकद किती हे समजून घेणं इथं महत्वाचं ठरतं. तर गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी सभापती राहिलेले गणेश गीते यांचे भाऊ आहेत. खरं तर यापूर्वी ते फारसे राजकीय दृष्ट्या पुढे आलेले दिसले नाहीत. मात्र आता गणेश गीते यांच्यावर माघार घेण्यासाठी दबाव निर्माण होऊ शकतो असं वाटल्यामुळेच त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असावा. आणि दरम्यान आत्ता हाती आलेल्या माहितीनुसार गिरीश महाजन यांना गणेश गीते यांची समजूत काढण्यात यश मिळाले आणि यानंतर गणेश गीते या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं सांगितलं जाते. याबद्दलच बोलताना माध्यमांशी गणेश गीते म्हणाले, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की राज्यात आपली युती आहे आणि युतीचा धर्म आपल्याला सर्वांना पाळावा लागेल. त्यामुळे मी नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. तसेच गोकुळ गीते हे निवडणुकीतून माघार घेतील का हे विचारलं असता ते म्हणाले की याची कल्पना मला नाही. मी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करेल. मात्र गोकुळ गीते यांनी मला विचारून अर्ज भरला नव्हता, त्यामुळे आता ते माघार घेणार की नाही याबद्दल मी सांगू शकत नाही. आणि अशात आता गोकुळ गीते यांचा फोन लागत नाहीये, ते नॉट रिचेबल असल्याचं समजते. त्यामुळे आता काय होईल हा एक मोठा प्रश्न आहे. आता गोकुळ गीते यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गोकुळ गीते हे गणेश गीते यांचे बंधू आहेत. तसेच गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत पडद्यामागून मोठा हातभार लावणाऱ्यामध्ये गोकुळ गीते यांचं नाव महत्वाचं आहे. विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणुकीचं संपूर्ण नियोजन आणि कॅम्पेन हे गोकुळ गीते यांनीच सांभाळल्याचं सांगितलं जातं. गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर 2 वेळा संचालक म्हणून निवडून आलेत. तसेच ते सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करत असल्याचंही बोललं जाते. स्थानिक पातळीवर त्यांची ताकद मोठी मानली जाते आणि गणेश गीते यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वामध्ये देखील त्यांचा महत्वाचा वाटा असल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे त्यांचं मैदानात उतरणं महत्वाचं ठरू शकतं. कारण त्यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी मालेगावमधील काही नगरसेवकांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्यात. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही नगरसेवकांचाही गोकुळ गीते यांना पाठिंबा असल्याचं समजतंय. सध्या गणेश गीते यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश आलं असलं तरी गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता कमीच आहे आणि हाच डाव गणेश गीतेंनी खेळल्याचं म्हणलं जात आहे. कारण पक्षाचा दबाव आल्यानंतर गणेश गीते यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावू शकतो, पण गोकुळ गीते यांनी कुठल्याही पक्षाशी आपले संबंध तसे ठेवले नाही आहेत. त्यामुळे गोकुळ गीते यांच्या उमेदवारी मागे नेमकं कुणाचा हात आहे, त्यांना कोणाचा पाठिंबा आहे आणि या उमेदवारीमुळे नाशिक विधान परिषदेचं गणित किती बदलू शकतं असे प्रश्न उपस्थित होतात. आता मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या सगळ्या 26 वर्षापूर्वीचा एक इतिहास पुन्हा चर्चेत आलाय. आता बघा, महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्या सगळ्यांची संपत्ती चर्चेत येते. अशात नरेंद्र दराडे यांची संपत्ती 9 कोटी 40 लाख रुपयांच्या आसपास आहे.
दुसरीकडे जरी त्यांनी माघार घेतली असली निवडणुकीतून, तरी गणेश गीते यांच्याकडे 51,31,00,000 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 99,63,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं समजते, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. तर गोकुळ गीते हे निवडणुकीतून माघार घेतील अशी शक्यता सध्या कमी मानली जाते. त्यांच्याकडे सुमारे 3 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 13 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं सांगितलं जाते. जर गीते बंधूंची एकत्रित मालमत्ता विचारात घेतली तर ती किती मोठ्या प्रमाणात येईल याचा अंदाज सहज लावता येईल. आणि या संपत्तीचा निवडणुकीत किती उपयोग होऊ शकतो याची चर्चा. कितीही नाकारलं, कितीही टाळलं तरी अनेक निवडणुकांमध्ये पैशाचा प्रभाव आणि लक्ष्मी दर्शन हा चर्चेचा विषय ठरतो. आता याचा 26 वर्षापूर्वीच्या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीशी काय संबंध सांगते. असं सांगितलं जातं की देवीदास पिंगळे यांनी 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिक विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडे फक्त 2 मतं होती. अशा परिस्थितीत देवीदास पिंगळे यांनी निवडणूक लढवत 200हून अधिक मतं मिळवत विजय संपादित केला होता आणि त्या निवडणुकीत त्यांनी आपली रणनीती आणि राजकीय ताकद वापरली होती. आणि याच वेळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याच्याही चर्चा त्या काळात रंगल्या होत्या. त्यामुळे यावेळीही संपत्तीचा प्रभाव दिसू शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी गोकुळ गीते माघार घेणार नसल्याचं दिसत आहे. असंही होऊ शकतं की अगदी शेवटच्या क्षणी ते समोर येऊ शकतात आणि आपण माघार घेत असल्याची घोषणा देखील करू शकतात. पण जर गोकुळ गीते मैदानात उतरले तर ही निवडणूक अधिक रंजक, अटीतटीची, भाजपसाठी डोकेदुखीची आणि नरेंद्र दराडे यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? अचानक समोर येऊन गोकुळ गीते हे माघार घेऊ शकतात की ही लढत नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी होऊ शकते आणि असं झाल्यानंतर कोण विजयी होऊ शकतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.